दीदी नमस्ते. नमस्ते. आपल्या हनुमान डेअरी फार्ममध्ये सहर्ष स्वागत आहे. तुम्ही आता 2 म्हशी खरेदी केला, तर म्हशीची क्वालिटी कशी वाटली आणि त्याचा जरा रिझल्ट सांगा आपल्याला. आपण आता 2 म्हशी खरेदी केलेल्या आहेत. तर म्हशींची क्वालिटी म्हटलं तर एक नंबर आहे, विषयच नाही. बाकीचं म्हटलं त्यांचं दूध तर एक नंबर निघाला. आम्ही स्वतः काढून चेक करून घेतलेला आहे. बाकी डेअरीबद्दल म्हणायचं म्हटलं तर सगळ्याच आणलेल्या सकाळी म्हशी सगळ्यात टॉप क्वालिटीच्या होत्या. त्यातल्या आम्ही ह्या 2 चॉईस केल्या आणि आता घरी घेऊन जातोय. बाकी इथलं वातावरण, माणसं खूप छान आहेत. आम्हाला खूप सपोर्ट केला, चांगल्या गोष्टीनं आम्हाला सहकार्य करून आता आम्ही आमच्या म्हशी घेऊन जातोय. तोच विचार मी गेल्या आठवड्यात म्हस दिली. त्या म्हशीचं थोडंफार प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम रिटर्न घेतली. त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? कसं आहे माहितीये का, पानिपतच्या युद्धात विश्वास मेला होता, तो आम्हाला आता इथं सापडलाय. खरं सांगायचं म्हणजे कसं आहे माहितीये का, विश्वास ही अशी एकदम सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आणि इतक्या लांबून आलोय. आम्हाला रेंदाळ म्हणजे आमच्यासाठी जवळजवळ 180 किलोमीटर आहे आमच्या घरापासून. आणि तिथून एक म्हैस आणणं, तिच्यामध्ये नैसर्गिक आहे तो फॉल्ट, तो काय असा काय कुणी तयार केलेला नाहीये. पण कसं आहे, आता ठीक आहे, त्याची जबाबदारी कोण घेतं न घेतं, पण हनुमान डेअरी यांनी याची पूर्ण जबाबदारी घेतली. 2 दिवस त्यांचा माणूस पाठवला, बघितलं होतंय का नाही होत आहे, रिटर्न घेतली आणि त्या बदल्यात आम्हाला त्याच्यापेक्षा चांगली म्हैस दिली. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे की बाबा अशीच जर डेअऱ्या महाराष्ट्रामध्ये गावोगावी जर होत राहिल्या तर महाराष्ट्राचं भवितव्य अतिशय उच्च आहे. आणि मी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना असं आव्हान करतो, जर तुम्हाला टॉपची मुर्रामस जर पाहिजे असेल, विश्वासाची जर पाहिजे असेल, तर तुम्ही हनुमान डेअरी रेंदाळ इथं येऊन निलेश भैयांशी संपर्क साधावा, एवढीच इच्छा आहे आपली, बाकी काही नाही. ओके साहेब, धन्यवाद. थँक्यू. तुमचा असा आशीर्वाद राहू द्या आमच्यासाठी.